नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आता सध्या ए आय कोर्स याचं खूप असं प्रचलन आहे. ए आय कोर्समुळे असं होते, ए आय कोर्समध्ये तसं होते आणि ए आय कोर्स खूप उपयुक्त आहे आणि याचा शिक्षण क्षेत्रामध्ये प्रभावी वापर करता यावा याकरता खास शिक्षकासाठी बघा, खास शिक्षकासाठी महाराष्ट्र शासनाने 4 तासाचा एक कोर्स लॉन्च केलेला आहे दीक्षा ॲपवर. आता हा कोर्स केल्यानंतर आपल्याला खूप काही अशा गोष्टी सहज करता येतील. आपल्याला जे अध्ययन आहे ते अतिशय सुलभ होईल. पण आता हा कोर्स करताना अनेक शिक्षकांना अडचणी आणि समस्या येत आहे. आता प्रत्येक जणाचे मेसेज येत आहे, हा कोर्स इथे अटकला, अशा प्रकारे असा प्रॉब्लेम झाला, अशा प्रकारे घडलं. पण आता प्रत्येकाला मेसेजला उत्तर देणं किंवा प्रत्येकाला फोन करून जी समस्या सोडवणं शक्य होणार नाही. याकरता एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. आपण हा व्हिडिओ पहा आणि आपल्याला समस्या ज्या आल्या त्या यातून सोडवल्या जातीलच, हे नक्कीच आहे. कारण की हा महत्त्वपूर्ण असा अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे. बघा, आता सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा तुम्ही ॲपवर जाता, दीक्षा ॲपवर जाता, तर इथे तुम्हाला सर्वात पहिले लॉग इन समस्या येत आहे. आता इथे सुरुवातीला तुम्हाला ईमेल आय डी विचारण्यात येते. बघा, इंटरव्ह्यूवर ईमेल और मोबाईल नंबर. आता इथे काय होते माहीत आहे का, की आपला जो ईमेल आहे तो अनेकांना माहीतच नाही. आता तो ईमेल तुम्हाला मिळून जाते. ईमेलमध्ये गेले की तिथे तुमचा ईमेल जो वापरता तो ईमेल असतो, तो ईमेल मिळते. मोबाईल नंबर टाकला आणि सर्वात मोठी समस्या पासवर्डची समस्या आहे. पासवर्ड आठवत नाही, कोणता पासवर्ड घ्यावा हे आपल्याला समजत नाही. तर याकरता आपण याच्यापूर्वी लॉग इन झालो आहे ना. याच्यापूर्वी आपण खूप सारे कोर्स या दीक्षा ॲपवर केले आहे. आपण याच्यावर लॉग इन झालेलो आहे. त्यामुळे आपल्याला फॉरगॉट जो पासवर्ड आहे त्यावर क्लिक केलं आणि इथे आपल्याला तो पासवर्ड रिसेट करून घेतला. बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, ईमेल टाकायचा किंवा मोबाईल नंबर टाकायचा, इंटरनेम टाकायचा आहे, इथं नेक्स्ट करायचा आहे. आणि ह्या ज्या प्रक्रिया आहे, या प्रक्रिया वापरून आपल्याला काय करायचं आहे, हा पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे. जर ही अडचण आपल्याला जाणवत असेल तर, नाहीतर मग सोपा जो पर्याय आहे बघा, साईन विथ गुगल. काही पासवर्ड टाकायचे नाही आहे. त्या साईन विथ गुगलवर तुम्ही क्लिक केलं की तुमचे तिथे जेवढे ईमेल वापरता तेवढे ईमेल येतील. त्या कोणत्याही ईमेलला तुम्ही लॉग इन होऊ शकता. आता ही झाली आहे लॉग इनची समस्या. तुम्ही कधीच वापरलं नाही तर न्यू युजर म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि नंतर मग तुमचा युजर आय डी पासवर्ड इथे क्रिएट करू शकता. ही झाली लॉग इन समस्या. आता सर्वात मोठी समस्या आहे या ॲपवरची, ती आता आपण बघूया. बघा, आता मित्रांनो, एक मोठी समस्या तुम्हाला सांगतो काय होते. आपण जेव्हा हा कोर्स करतो त्या कोर्स अंतर्गत आपल्याला 7 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, 6 मिनिटाचे, म्हणजे त्या मॉड्यूल अंतर्गत आपल्याला काय येतात, व्हिडिओ येतात व्हिडिओ. आपण व्हिडिओ पाहतो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर बघा इथे डाव्या हाताला बघा, इथे डार्क व्हायलेट कलरचं असा गोल आहे आणि त्याच्यामध्ये का नाही असं एक बोटाचं चिन्ह दिसते. बघा, बोटाचं चिन्ह दिसते, अशा प्रकारचं बोटाचं चिन्ह आहे ते येते. आता हे चिन्ह म्हणजे काय, याचा माझ्या कोर्समध्ये अडचण येण्यास काय संबंध आहे हे इथे बघूया. हा जो सिम्बॉल आहे, या सिम्बॉलवर आपल्याला क्लिक केलं. प्रथम जाणून हा सिम्बॉल कशाचा आहे. हा सिम्बॉल तुम्हाला एक ह्या कोर्समध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये हा सिम्बॉल येतोच. काही कालावधीनंतर आपल्याला इथं प्रश्न विचारला जातो. त्या सिम्बॉलवर आपल्याला काय करायचं आहे, समजा असा जर सिम्बॉल आला त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की समोरची अशी स्क्रीन येईल, एक प्रश्न येईल आणि आपल्याला असे 4 पर्याय दिले. त्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि चेकवर क्लिक करायचं आहे. चेकवर क्लिक केल्यानंतर बघा, तुमचं उत्तर बरोबर आल्यानंतर स्टार येईल आणि इथे आपल्याला गुण दिले जातील. आता मी हे का सांगत आहे तुम्हाला, हे मी याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे की हा कोर्स करताना जर ही गोष्ट जर आपण केली नाही, बघा, हा कोर्स करताना आपण ही गोष्ट केली नाही तर कोर्स आपला पुढे जाईल
राईटची क्लिक येईल. आता बरेच जणांचं म्हणणं आहे की मला राईटची क्लिक आली पण माझा कोर्स का पुढे गेला नाही, किंवा मला जी शेवटली 20 मार्काची टेस्ट आहे ती अवेलेबल का झाली नाही, ती उपलब्ध का नाही. ती याचं कारण हे आहे की तुम्ही तो प्रश्न सोडवलेला नाही. तुम्ही काय करा मग आता उपाय काय आहे, तुम्ही पुन्हा त्या व्हिडिओवर जा, तो व्हिडिओ पुन्हा पहा आणि जेव्हा तुम्हाला तो थंब दिसेल त्या थंबवर क्लिक करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि समोर जा. आणि आता एक बघूया. आता मी त्या कोर्सवर जातो, अजून एक समस्या बघूया इथं दीक्षा ॲपवर. म्हणजे कोणती समस्या आहे का तुम्ही इथे काय केलं आहे. आता या कोर्सवर जाऊया बघू. आता मी पुन्हा दीक्षा ॲप कोर्सवर गेलो. इथे थोडा याला स्पीड खूप लागते त्यामुळे थोडासा वेळ लागतो बघा. आता मी त्या कोर्सवर आता मी इथे कोर्समध्ये आलो आहे बघा. इथे माय लर्निंगमध्ये गेलो आणि मी कोर्सवर इथे गेलो, ए आय साथी कोर्स. आता इथे ए आय साथी कोर्समध्ये काय बघा प्रॉब्लेम झाला आहे की आता इथे तुम्हाला जी चाचणी दिलेली आहे त्या चाचणीमध्ये काय प्रॉब्लेम होतो बघा. आता बघा इथे एक चाचणी क्विज ओपन करून दाखवतो तुम्हाला. बघा इथे काय दिलं आहे, अटेम्प्ट अलाउ 3. म्हणजे तुम्हाला ही चाचणी 3दा सोडवता येते. 3दा जर तुम्हाला स्कोर्स बरोबर झाला म्हणजे तुम्हाला स्कोर जो आहे किती आहे, 10 पैकी 4 म्हणजे 40% पाहिजे. जर तुम्हाला इथे 3 भेटले असेल, 2 गुण भेटले असेल तर तुमचा समोरचा जो कोर्स आहे तो ओपन होणार नाही. ओपन झाला तरी तुम्हाला प्रमाणपत्र जे चाचणी येते शेवटली 20 मार्काची ती ओपन होणार नाही. त्यामुळे तुम्हाला 3दा ही चाचणी सोडवायची आहे. 4थ्या तुम्ही सोडू शकत नाही. 4दा सोडला तुम्हाला प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रॉब्लेम जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे कमीत कमी 10 पैकी 4 गुण मिळणं आवश्यकच आहे. इथे तुम्हाला प्रत्येक वेळेस काय तुम्हाला की जी बाउंड्री आहे एवढे गुण मिळायला हवे ती दिलेली आहे. याच्यापेक्षा कमी गुण मिळाले, 3 मिळाले, 2 मिळाले, तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. ही मोठी समस्या आहे. ज्यांच्या कोर्सला जी 20 मार्काची शेवटली चाचणी उपलब्ध होत नाही बघा, ज्यांच्या कोर्सला शेवटली 20 मार्काची चाचणी म्हणजे उपलब्ध होत नाही किंवा प्रमाणपत्र तुमचं डाउनलोड करण्यास येत नाही, हा पर्याय येत नाही, तर तुम्ही याच्यामध्ये काहीतरी गडबड केली आहे. तुम्हाला इथे 3 मार्क मिळाले असेल किंवा तुम्ही 3पेक्षा जास्त इथे पर्याय वापरले असेल आणि जर तुम्हाला बरोबर सर्व केलं असेल तर प्रमाणपत्र येईलच, अपलोड होईलच, तिथे काही ना काही वेळात येईल. पण अशा प्रकारे तुम्ही चुका केल्या का ते तुम्ही काय करा इथे लक्षात घ्या, चुका केल्या का. त्यानंतर बघा इथे प्रत्येक जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलमध्ये अशा ट्रिक यायला पाहिजे. कुठं सुटलं का बघा मॉड्यूलमध्ये अशा राईट क्लिक यायला पाहिजे. राईट क्लिक आल्यानंतरच हा कोर्स म्हणजे या कोर्स अंतर्गत जे मॉड्यूल आहे ते पूर्ण झालेलं असं समजण्यात येईल. तर इथे एखादी क्लिक नसेलच. बघा आता मी प्रत्येक गोष्टी ओपन करतो, इथे राईट क्लिक आहे. अशा प्रकारे राईट क्लिक चेक करायचं आहे आणि मग तुम्हाला शेवटी ह्या प्रमाणपत्राचा जो टॅब आहे तो उपलब्ध होईल. तोपर्यंत प्रमाणपत्राचा जो आहेत मॉड्यूल 10 ते उपलब्ध होणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे समस्या आहे. या समस्यावर तुम्ही लक्ष द्या. पहिली समस्या आहे थंबची, लॉगिनची. त्याच्यानंतर तुम्हाला जे मार्क दिले आहे कमीत कमी मार्क एवढे भेटायला पाहिजे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या की तुम्हाला याच्यात कमी मार्क भेटले का. तुम्ही 3पेक्षा जास्त अटेम्प्ट वापरले का. ह्या सर्व संकलित गोष्टीचा विचार करा आणि कुठं चुकलं, मी काय चूक केली, कुठं चुकलं, काय कमी पडलं हे शोधा. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तेव्हाच तुम्हाला तो जे 20 मार्काचं अंतिम मूल्यांकन आहे हे अंतिम मूल्यांकन उपलब्ध होत नाही. अशा खूप जणांच्या समस्या आहे, अंतिम मूल्यांकन उपलब्ध होत नाही. हे अंतिम मूल्यांकन का उपलब्ध होत नाही, कारण की तुम्ही पहिलेच जे कोर्स आहे ते बरोबर अचूक केले नसेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तुम्ही प्रत्येक कोर्स ओपन करा, चेक करा की माझं काय राहिलं आहे. प्रत्येक कोर्स ओपन करा. याच्यामध्ये समजा आता मी कोर्स ओपन केला, याच्यामध्ये माझं काय राहिलं आहे, कुठे टिक आलेलं नाही, सर्व काही चेक करा आणि नंतर तुम्ही पहा तुमचा कोर्स नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. तर मित्रांनो हा उपयुक्त व्हिडिओ आहे. तुमच्या जर समस्या याद्वारे सोडवल्या जातीलच आणि समस्या सोडवल्यानंतर इतरांनासुद्धा हा व्हिडिओ सेंड करा. धन्यवाद.